दिसते. चला बोला काय बोलायचं. तुम्ही काल मला बोलले ना घराबद्दल, मग त्यानुसार हा पॉइंट झालेला आहे. तर काय नाही, तुम्ही घराबद्दल काय बोलले तेवढं सांगा मला. नाही डॉक्टर, तुम्ही घर ते बांधायला ना म्हणजे डिवायडर वगैरे हे नाही झालं होतं तुमचं. हा बघा, ते म्हटले घर हे बांधले ना डिवाइड नाही झालं, तर डिवाइडच्या बद्दल आपण बसलेलो आहे. तर खरेदी तुम्ही कुणाकडनं घेतली? खरेदी हा नाव काय त्यांचं, नाव सहित बोला. नाव खरेदी कुणी घेतली त्यांच्याकडनं? हा, मग त्यांनी खरेदी देताना तुम्हाला कुठली जमीन दाखवली? माझ्या घराच्या तिकडची दाखवली का ते जी वाटत झाली? ह्या गटामध्ये हिस्से 3 हिस्से आणि ह्या गटामध्ये पण 3 हिस्से. म्हणजे आमच्या तिकडची पण जमीन दाखवली. हो. आई त्यांना विचार, तुम्ही कसं का दाखवली आणि कशाला दाखवली ती तू विचार. आहे त्यांना विचार. विकायला अधिकार नाही, कितीतरी गिराईक येऊन गेली, त्यांना ती ही प्रॉब्लेम असल्यामुळे विकू शकलं नाही. जवळ बोलवा. पहिले तुमच्या खरेदीचं उद्या त्यांची दुसरी खरेदी आहे त्यावेळेला त्यांना बोलू. तुमच्या खरेदीचं नाही त्यांना बोलवा. ती मोठायचं म्हटल्यानंतर नाव कुणी लावली? आम्ही लावली. ती मोठायचं म्हटल्यावर मोठ्यानेच नाव लावली असं. मग काय झालं, आम्ही मुंबईला असल्यामुळं ह्यांच्या नवऱ्याचं आणि आमच्या दिराचं भांडण लागलं मोठ्याचं. तर आमचं त्यांनी म्हणलं काय, एकामेकाला मारण्यापेक्षा मी तर तिकडं आहे, तुम्ही करून खावा. मग करून खावा म्हणल्यावर ना काय आमची चुकी झाली सांगा. नाही, विचार करायला पाहिजे. आम्ही जर स्वार्थी असतं तर आम्ही सगळंच लावून घेतलं असतं का नाही? पण ह्यांनी तसं नाही केलं. ह्यांनी कुणाचा विचार नाही. सातबाऱ्यावरती वगैरे लावले ना ते. मग तेच किती आता इथं राहणाऱ्या माणसाने हे काम केलेलं आहे. मग ते जवळ नाही बोलवा ना. नाही, प्रॉब्लेम हा ना, जे पहिली नावावर ते त्याचा नाही. प्रॉब्लेम काय, वाटणीने जिथं करतोय ना माणूस. आता ह्यांनी 131 मध्ये हे राबतायत. दोघांना पण ते 131 मध्ये राबतायत. मग त्यांनी विकताना 131 मध्येच दाखवली पाहिजे आणि विकली पाहिजे. हा मुद्दा. सातबाऱ्यामध्ये जशी त्याप्रमाणे आम्ही 7 जमीन आम्ही घेताना आम्ही फक्त 7 वारा बघणार. 7 वारामध्ये कुठल्या होते कसे हिस्से आहेत. पण त्याबरोबर का नाही, ह्या 7 वाऱ्यामध्ये पण 3 हिस्से आहेत. ह्या 7 वाऱ्यामध्ये या 7 वाऱ्यामध्ये 50 गुंठे, ह्या 7 वाऱ्यामध्ये 50 गुंठे, ह्या 7 वाऱ्यामध्ये. मग तुम्ही कोण पाडलं आई काय बोलतो? विचारलं का? तुम्ही कोण पाडलं आम्हाला विचारलं का? 72 पासून आम्ही ते जमीन खातो या. 121 मधली. आम्हाला विचारायला आलं नाही. तुमचं तुम्ही ते जमीन खातायचा, ते जमीन खातोय. मग काय नाही विचारायला? मग तेव्हा तुम्ही नाव लावायला पाहिजे. लागलेले ना कायदेशीर वडील वारल्यानंतर वारसाची नोंद होणार का नाही? वारसाची नोंद वारसाचा हक्क आहे, पण आमचा विचार करूनच तुम्ही करायला पाहिजे. तुमचा काय विचार करायचा? तुमचा काय विचार करायचा? काय करायचं म्हणजे काय करायचं? तुझ्या बापाला काय कमवलं? आपण तुमच्या नावावर कमवलं पण एक मिनिट. त्यांना गांजा पडू दे, नाही काय पण करू दे. तुमच्या नवऱ्याने कमवलं का नाही? तुम्ही सासऱ्याचं नाव का केलं? सासरे माझा नवरा मिलिटरीत होता म्हणून केलं. मनवण्याचंच करायचं. घेतलं. कुणी घेतलं? बळकावून घेतलं? चुकी झाली. नाव बळकावून घेतलं? तुमच्याकडे डिस्काउंट नाही, घेतलं? तुम्ही बळकावलं, आम्ही कुणी? बळकावलं, तुम्ही कोण म्हणतं असं बळकावलं? हा, कोण बळकावलं म्हणतंय? कोण म्हणतंय? आता आम्ही म्हणत्या काय करणार आहेस मला कर. करायचं काय प्रश्न आहे तेव्हा? एक मिनिट रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग म्हणजे आम्हाला प्रूफ पाहिजे ना, तुम्ही काय काम केलेलं आहे त्याचं. रेकॉर्डिंग चालू आहे, ती काय बघत काय काम नाही. केले? मग आम्ही काय बळकावलंय?
तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर देते ती काय ते बोलते सांगितलंच की मी आम्ही बळकावले का बळकावून गरीबाला तुम्ही फसवलंय. तुम्ही गरीब तुम्ही गरीब आम्ही नाही, ज्याला विकलंय ना त्यांना काही माहिती पडून दिली नाही. कुणी ते त्याला लोकांना थोडं स्पष्टपणे बोललो नव्हतो, 2 गटाची हो, बोलली होती का नव्हती मी? हो. त्यात काय खोटं असेल तर मला विचारायचं. सांगितलं 2 गटामध्ये 2 गटामध्ये कारण जमीन आहे का? साताऱ्यामध्ये पण तसं आहे आपण ना. उतारा clear गट आहे का? बोलली होती का नव्हती? हा, आम्हाला सरळ सरळ करून करून विकायला पाहिजे होतं. मालकीच नाही आले ना बघा मुद्दा काय माहित आहे का मुद्दा नावावरती लागला हा काकी मुद्दा नाही मुद्दा काय आहे सुवर्ण बघ मुद्दा काय माहित आहे का तुम्ही विकताना आता तुम्ही जी करताय का ना 131 मध्ये म्हणजे इकडच्या ह्यामध्ये हा. आणि आपले अण्णा पण इकडच्या करताय मग तुम्ही विकताना का नाही तुमच्या जी तुम्हाला दिले आपण आमच्या नावावर तसं आम्ही विकू शकतो. नावावर आम्हाला आहे ना, त्याची नाव विकू साताऱ्यामध्ये शकतो. कसं आहे म्हणून एक मिनिट. साताऱ्यामध्ये तुम्ही पहिलं करून घ्यायला पाहिजे. एक मिनिट पहिलं ऐकून घ्या तसं नंतर बरोबर बोला नाही ते. कारण गट वेगळे आहेत. हो एका एकच ऐकून घ्या असं गोंधळ होणार मग कुणाचं ऐकून बरं, भेटणार ठीक आहे, बोला. मेन मुद्दा काय तात्याने कमवलं तुम्हाला दिलं हा मुद्दा नाही तुम्हाला भेटलंय तुमच्या वारसानुसार ती भेटलं ती झालं पण विकताना आता तुम्ही इकडच्या 2 आहेत दस्त एक इकडचं सोडणं बघ इकडे एक दस्त आहे इकडे एक दस्त आहे मग ह्या दस्तामध्ये तुम्ही का नाही एवढे वर्षानुवर्ष पेरतायत आम्ही इकडच्या मध्ये पेरतोय हे करतोय आणि वाटणी पण का नाही तशी संमतीने झालेली आहे मग तुम्ही विकताना ना वाटणी ऐकून घ्या. झालेलीच नाही. ऐकून घ्या तर बोला. ऐकून घ्या ऐकून तर घ्या पूर्ण ना नंतर बोला ना तर तुम्ही विकताना ना कागदपत्राची दस्त करताना का नाही प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल करायला पाहिजे तुम्ही आणि तुमच्या जी आहे का नाही ती जागा 131 मध्ये आणि तुम्ही का नाही एक दस्त करून त्यामध्ये का नाही आता इकडे पण आमची नावं येतात तिकडे पण तुमची येत आहे मग त्या दस्त मध्ये का नाही आमची नावाची ते एनओसी घेतली पाहिजे होती की ह्यांची हरकत नाहीये आणि तिकडचं एक दस्त मध्ये तुम्ही काय ऐकून केलं तर घ्या आमचा विचार घेता का तुम्ही? ऐकून घ्या एक त्या मिनिट. दस्त मध्ये एनओसी घेतली पाहिजे होती आणि नंतर विकलं पाहिजे होती तुम्हाला तुमच्या विकण्याबद्दल आमची हरकत नाही फक्त तिथे एनओसी घेतली पाहिजे होती आणि तुम्ही तिकडची विकली पाहिजे होती हे आमचं मत आहे आता पुढे बोला नवा नाही, त्याची चौकशी आपण काका केली का नाही? तिकडचे विकले पाहिजे पण ते आम्हाला कागद सहमती घ्यावी लागेल नाही ना, का? सातबाऱ्यामध्ये काय तरी 2 सांगा का आम्हाला कुणाची सहमती घ्यावी लागेल? आहे का नाही काका? हा? आपण डिटेल मध्ये आम्ही दोघांनी जाऊन तिथे चौकशी केली हा. त्यात एकमेकाची संमती लागेल का आम्ही आमचं विकू शकतो का होय त्याला काय प्रॉब्लेम नाही म्हणते मग आम्हाला काय विचार कोणाला विचारायची गरज आहे का काय गरज पण आम्ही सगळीकडे चौकशी करूनच एक हातात मिनिट घातलंय. सोड ना तू म्हणते चौकशी केली हा. ना त्यांना सांगितलं का त्या तिकडच्या यामध्ये का नाही तुम्ही हा. पूर्व पश्चिम का नाही लावताय का नाही आता हा. त्यामध्ये चतुर्सीमा तुम्ही लावलेली आहे हा. तर त्यामध्ये त्या पूर्व पश्चिमच्या मध्ये का नाही 131-2 मध्ये एक बोर आलेली आहे ती सांगितली का कुणी तुम्ही सांगितले का त्या माणसाने ज्यांनी परवानगी दिली त्या माणसाला सांगितलं का मग नाही ना तुम्हाला वाटले म्हणून आपण नव्हते तर बोलून तुम्ही कसं वाटलं मग? चौकशी करणार ना ते आम्हाला वाटणी मंजूर नसते तर आम्ही केलं असतं का त्यामध्ये एवढ्या वर्ष आई पेरत्या तुम्ही तुम्ही पेरताय कायच केलं का नाही तर ते आम्हाला तुम्ही काहीच कळून देत नाही. हे बघा मग आता वर्षानुवर्ष तुम्ही करताय आम्ही करताय म्हणजे मान्य आहे म्हणूनच करतायत ना म्हणजे ती मान्यता धरायची असते तुम्ही कशी कशाची मान्यता आता करायची? तिकडच्या मध्ये आई पेरत्या तिकडच्या मध्ये तुम्ही ते जवानाला बोलवून घ्या करताय. तुम्ही. ते- जवानाला बोलवा. ते काय बघा, घरच्यात घरचे त्यामुळे ना तुम्ही खरेदी घेताना मी सांगतोय तशी घ्यायला पाहिजे होती नाही आपण नाही असं कसं- कागदावर आहे तशी आपण बोलायला कागदावर येणार. बोलतोय, आहे का नाही? कागद बोलतोय आणि मी पण कागदाचीच भाषा बोलतोय की होय, बाबा आम्ही पण कागदाचीच भाषा बोलतो. बरं, तुमची जमीन आम्ही कशी विकणार? सातबाऱ्यामध्ये तिथे विकू शकतं आता कसतोय आम्ही का नाही जमीन तशी ती कशी तुमची विकू जमीन आम्ही कशी विकणार? आता आपण एकत्र ह्यामध्ये तुमची हा. इकडे आणि आमची इकडे आलेली हा, आहे. हा. मग त्यामध्ये एनओसी हा प्रकार असतो घेणं म्हणजे न हरकत की इकडं एनओसी देऊ शकतंय कुणी पण तुम्ही मागितली तुम्ही विचारणा केली पाहिजे होती पहिली की आम्ही विकतोय तुमची यामध्ये आले ना आम्ही तुम्ही जी कसतायत ना तिकडं मी विकते मग एनओसी घेणं भाग असतं त्यामध्ये बरं एनओसी घेणं भाग असतं हा हा तर मुद्दा बरोबर मग आता तुम्ही ती पण त्यात पण आमचे नाव आहे की ह्यात पण आमचे नाव हा. आहे हे पण आहे हो हा? त्या जमीन मध्ये तुम्ही बोर मारली हम्म. हा घर बांधलं तेव्हा आमची एनओसी घेतली खरेदी एनओसीच्या वेळी करताना ही तुम्ही आता पेरणी करताय हे करताय हे तर मुद्दा बरोबर NOC आम्ही खरेदी करताना तुम्हाला विचारणं भाग आहे हम्म. हे तुमचं मत आहे हम्म. मग तुम्ही पण बोर मारताना हे आम्हाला विचारायला पाहिजे होतं का नाही आता- होय बाबा आपली जमिनीची वाटणी झाली नाही आम्ही बोर मारणार आहे तुमची काय हरकत आहे का विचारायला पाहिजे होतं का नाही एक मिनिट सोड तुम्ही ना विचारलं तुझ्या का? प्रश्नाचं उत्तर देतो मी हा. हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर हा. देतो आता इकडे 131-2 मध्ये काय नाही आम्ही आई फिरत्या हम्म. तुम्ही ती पेरताय भांडण नको ती म्हणून आपण फिरतो ऐकून घे
पेरताय. मग ही काय नाही वाटणी कुणी केल्या का नाही, मग तिथं पेरतोय म्हणजे संमती झालेली आहे की एवढं हे पेरणं मग ती झालेली आहे ते उत्तर आहे तुझं. ती कागदोपत्री कुठे संमती मग कागदोपत्री नुसती बोलूनची संमती नसते त्याला. अरे कोण मानतं त्याला? बोलून काय तुम्ही करताय हं. म्हणजे ही झाली ना, दिसतंय की करताय तुम्ही. ती बघून काय करायचं? कागदोपत्री आहे का तसं? मग काय हे बघ, वाकडं बोलून चालत नाही. गट वेगळा आहे, कागदपत्र आहे का? वेगळा आहे. असं वाकडं बोलून नाही चालत. तुम्ही वाकडं करताय का नाही. नाही ह्यात ती? वाकडं काय? नियमानं बोलते का नाही मी? ह्यात वाकडं काय आहे? अरे मला सांग. नियमाने आता ह्याची तू- दोन माणसं बोलवा, मी काय चुकीचं बोलत असली त्यांनी मला सांगू देते, मी उठून जाते. आता त्यामध्ये करतोय नियमानुसार वाटणी तशी झालेलीच आहे, फक्त कागदपत्री दिसत नाहीये. आता त्यामध्ये बरं, नियमानं वाटणी आमचे झाली. बापू आणि ती वाटणी जगवान करायला त्यांची मी भांडण पण होती. झाली तो त्याच्यावर. दादा तर होता, कोण होतं का? होतं का कोण? आम्ही कोणच नव्हतो. तुम्ही नव्हते, पण कुणी तर केली असेल तेव्हाच ती करतायत ना, कोणी ही करतायत केली? ती ती करतायत. केली. ती सांगतेली. मग ती कागदपत्र त्यांची झाली काल बाबा रेकॉर्डिंग म्हणून. पण आहे, कुणी त्यांनी सांगितलेलं आहे कुणी केली पूर्णपणे. ती काल आम्ही गेलो होतो जगवानाकडे. कोणी सांगितलं? मग ती- दोघांनी सांगितलं? ती कुणी केली कुणी केली ती वाटणी? ती आता ही करतायत नाही, कुणी केली? आणि ह्यांनीच केलेले मग कारण नाव हे सांग. म्हणजे कोणी? नाव त्यांची सांग. भांडणं महाराज कारण करायचं. आमचं मालक म्हणलं तुम्ही करून खावा आपलं दोघं हा, जण भांडू करून नका. खायचं. हा. मग ह्यांनी हे कारभार मागं हे असं केलेलं आहे. ही जी करतायत का नाही, आता ही एवढं लहान पोर नाही की एवढ्या जागा, एवढी सगळी 2-2.5 एकर करतायत सगळीजण. म्हणजे ही कुणी तर केली असणार ना. असं थोडीच आहे पोरखेळ आहे तिथं कोण एवढा तुकडा करतंय. मग ती तिकडे संमतीने झालेली आहे वाटणी, मग तीच विकण्याचा अधिकार आहे तुम्हाला. आपण तसं कसं? हा? आमच्या नावावर आहे त्याप्रमाणे आम्ही आम्ही केलं. त्यांची जमीन विकू शकतोय का? त्यांची आमची तुम्ही नाही ऐकू शकत. सोड ना. 7 बाऱ्यामध्ये तुमच्या जर व्यवहार का नाही व्यवहार तर ह्यांना कागदपत्र- विचार की कागदपत्र- NOC हा प्रकार काय आहे, ह्यांना विचार, हे सांगतील. कागदपत्रामध्ये काय जे आहे असतं. ना, आपण ते मी सांगतो. मांडलाच की माझा मुद्दा. एनओसी हा प्रकार मला बी कळला आहे का नाही? मग तुम्ही त्याप्रमाणे गेला का? त्यामुळे नाही गेलो आम्ही पण. मग NOC हा कागदपत्राच्या वेळेला होते NOC. बरं बरं, हा, तुम्ही आणि- जमीन विकायच्या अगोदर ह्यांना विचारलं होतं? विचारलं होतं. कुणाला विचारलं का? ते दाणे दादालाही विचारलं होतं. खोटं बोलू नको, खरं बोलायचं. नाही, त्याला समजलं का? तेव्हा- त्यांची काय- बरं, एक कोणी मिनिट. समजलं नाही. बंडू नाही, बोलला मला, नाही, नाही, एक विचारलं. मिनिट. विचारलं नाही. नाही नाही विचारलं ना? नाही मग विचारलं. पिंट्यावाला तुम्ही का आणि म्हणता? जर कोण काय? आमच्या बोट आमच्या डोळ्यात घालायला लागलाय. हो मी म्हटलं का पिंट्याला म्हटला? पिंट्याला म्हटलं की ना कुठलं तर माणूस आणलं मग का होतं. म्हटला? उगाच दोन विचारलं का जणांना म्हटला? माणूस आणलं होतं तर मला म्हणला काय तुम्ही जमीन घेणार आहे का? मी म्हणलं आम्हाला नको आहे म्हणलं जमीन. हा. तर ती आमच्या ठिकाणी मी विकतोया हं. काय बोलू नका. मी म्हणलं आमच्या जमीन ठेवायची आणि मग काय करायचं ती करायचं. तुमची मी जमीन असंच बोललो अशी बोलली होती मी त्याला. हं. मग तेच तू धरून ते तू काम केलंस का? होय. ते धरून म्हणजे आमचं आहे ते आम्ही विकलंय. प्रश्न भेटला. हो तुमचं आहे ना, तुमचं ऐकलं ना. हा. ठीक आहे. वाटली उचलणार पहिलं कोण? धाकटा ही उचलणार. तसं नसतं धाकटा यार. उचलणार. मोठ्यापासून पण नाही उचलले नाही नाही आता ही पहिला मोठाच उचललेला आहे. नाही धाकटानं पहिला धाकटा उचलतं. वाटण्या मोठ्याने करायचं असतं. तर आता उचललं तर हिच्या तर धाकटे. मोठाच उचललेला आहे हा? पहिला. मोठाच उचललेला आहे. काय? शेत- काका मी काय म्हणतोय, ओ नाही, असं नसतं. ऐका मी काय म्हणतोय, तुम्हाला ती दाखवलं गेलंय का नाही की पहिली ही ती कुठे आहे, प्रूफ दाखवा आम्हाला. कसलं? तुम्ही कुठल्या प्रूफ नुसार तुम्ही ती खरेदी घेतली, म्हणजे चतुर्सीमा असते ना त्यामध्ये रजिस्टरच नाही, मनाने कारभार होत नसतो तो. मनाने तुम्ही म्हटलंय ना हा माझा हिस्सा आहे, त्याचे प्रूफ दाखवा ना की कुठली वाटणी पहिल्यामध्ये तुमची आलेली आहे. तसं नाहीच आहे, रजिस्टर झालेलं नाही, त्यामुळे त्याला मान्यता नाहीये. तुम्ही म्हणताय ना पहिला हिस्सा, ती रजिस्टर कुठेचा असेल ना तर तुम्ही म्हणू शकता की पहिला हिस्सा मी विकलाय. व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही ऍडव्होकेट काय बोलताय, त्यामुळे तुम्ही पॉइंट आउट करू शकत नाही की पहिल्या हिस्सेमध्ये माझा आहे. तेवढंच मला सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटतं तर आता सॉल्व्ह करा, माणसं येते की कुठं तुम्हाला कुठली पाहिजे, आम्हाला कुठली पाहिजे. कशाला पॉइंट आउट करू नका तुम्ही एवढं कामाचं एवढं सगळं असताना बायकांनी फसवलं तुम्हाला. कशाच काय बसलं? मग कशाच फसवलं तर व्यवस्थित आहे का ती जमीन? काय काय व्यवस्थित नाही आहे? जमीन व्यवस्थित आहे का? गमलीचं काय मी कागदपत्र वगैरे निवडून घेतली. जरा कागदपत्रामध्ये म्हणलं ह्याच्यामध्ये 3 हिस्से, ह्याच्यामध्ये 3 हिस्से. त्यांनी आमची जमीन विकली का तर ती जमीन विकू शकत
शकत नाही ती. आपण दिलीच की आम्ही दिलेच की आम्ही डॉक्युमेंट तयार करून दिले विकू शकत नाही म्हणजे कसे येऊ शकता तुम्ही मग इकलेच की. विकू शकत नाही म्हणजे आमचं सगळं करून द्यायचं. इकलीस का कुणाच्या आधारावर विकलीस तू? कोणाच्या आधारावर विकली म्हणजे माझं नाव आहे आता म्हणून तुझं इकली. लग्न झालंय तुझ्या आई बाई सासू सासऱ्याची काय मग माझ्या आई विकलीस? आई नाही का ती आई आई नाही नाही? तिचा विचार कोण करणार का? कोण म्हणजे म्हातारी मी आई विचार करायचा तिला काय वाऱ्या सुटल्या काय मी? हा, वाऱ्यावर की सुटलं. असलं बोलायचं नाही आईचा विचार करायचा ही आणि आमचं तुम्ही आमच्या आईला विचार करायचा काय गरज नाही आमच्या आईला विचार कसा केला तुम्ही मी बघितलंय चांगलं हा, कसा विचार केला? काय तुम्ही कमवून ठेवलं होतं? मग नवं काय कमवायला काय पाहिजे कमवून होते? ठेवलं होतं तुम्ही? काय कमवायला पाहिजे? आईच्या घरात येऊन नुसतं सिमेंट थापून राहिला असा. आवं, पण हे तुम्ही आधी करायचं ना आधी आईच्या घरात आम्ही आधी कराय मग ते आधी करायचं तुम्ही तुम्ही तिकडे मुंबईला जाऊन काय केलं का तुम्ही? हा? जो प्रश्न नाही मुंबईला जाऊ नये आम्ही मसनात काय जाऊ हुशार ती मला इथनं काढायचं नाही ती. ती हुशारपणा आमच्यात करायचं नाही. आमची जमीन तू विकलंस ना? अरुण दादा हो. ही हा. ही जे काय आहे नियमाप्रमाणे आम्ही आमच्या नावाचं विकलंय त्यात सहमती म्हणजे कसं आता तू म्हणतोयस तसं असं जर सहमती कागदपत्री होत असेल तर तसं करून घेऊया होते हा. फक्त नाहीतर तुमच्या ही असा दोघांनी वाद करून द्या. वाढतच जाणार आणि हा. नियमानं काय आहे ती काय केस झाली ही झाली आपण वाद घातल्यानंतर केस ही होणार हे असं होत जाणार बरोबर होणार तर का नाही काय कुठं जरी आपण गेलो तर आमच्या वडिलांच्या जे नावावर आहे ते आम्हाला मिळते हे तर बरोबर हे काय कुठं चुकतंय का तुझ्या वडिलांच्या नावाचं आहे ते दादा तुला मिळणार आमच्या वडिलांचं नावाचं आहे ते आम्हाला मिळणार कुठं जाणार आहे का आपण उभार घालत बसल्यात काय अर्थ आहे का आम्हाला गरज होती आम्ही विकल्या हे तर बरोबर का आम्ही तुमची लुबाडून घेतली का आम्ही तुम्हाला भांडलो का काय केलं पण सुवर्ण हा पॉइंट नाहीये हा. तुम्ही प्रॉपर करून विका पण दादा आहे काकी काय म्हणतात ती तर आहे मी बोललेला हा पॉइंट नाही मग पॉइंट आहे कुठला पॉइंट म्हणजे काय आता मी सांगतोय की एनओसी घेताना आता ती झालेलं आहे पण आता तुम्ही तर का नाही जो वाटणी करताय का नाही त्यानुसार मी म्हणतोय त्यानुसार करा बरं नियमन होत असलं तर करूया की तसं कागदपत्र तसं करून मिळत असेल तर करूया की तसं एवढा भाव दिला तर मला तिचा आता हे भावाचं काढायला लागले पैसे तुम्हाला जास्त बरोबर आहे. मला व्यवस्थित नाही आणि ते एवढा भाव पण घेतलाय त्यांनी म्हणजे कसं माणसाला बुडवल्यासारखं झालंय का नाही? त्यामुळे ते सेगमेंट मध्ये येत नाहीत कसं मग तुम्ही कुठे ना कुठे पैसे देऊन काय तर करा तुम्ही त्यानुसार होत नाही व्यवस्थित करा तुम्ही जी राबतायत ना तीच विका असं क्लॉज करून करा वाटलं तरी खरेदी करा नाही, तुम्ही त्यांच्यावर केस घाला. हा. तुम्हाला असं केलंय ते. Fraudly. व्यवस्थित नाही जमीन ते आमच्या गळ्यात घातलेली आहे. नाही तर आम्ही इकडे तुम्हाला अडीच मध्ये आम्ही नाही येऊ शकत देऊ शकत कागदपत्राचं प्रमाण आम्ही कागदपत्राचं प्रमाण कसं माहिती कशावर आमच्यावर केस करू शकते कागदपत्रामध्ये आम्ही बोललो तसं पाळलंय का नाही पाळलं काका त्यांची नावं आहेत ना त्याच्याप्रमाणे ही घरात बोलायच्या गोष्टी नव्हत्या बाहेर पण चालतंय काय तर चालतंय ना चालू. आम्ही चालवतो आम्ही हा. मी सांगितले तसं भाई बरोबर तसं बघा मी काय बोलत नाही किंवा काय मी काय बोलायचं हिसकावून घ्यायला लागले